नमस्कार मित्रमंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 11 जुलै 2026 पर्यंत संजय गांधी निराधार अनुदान योजना संदर्भात आलेल्या सर्व महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत। जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल किंवा तुमच्या घरातील कोणी या योजनेचा लाभ घेत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। ओके, आता जी पहिली अपडेट आलेली आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर सर्वप्रथम महत्त्वाची बातमी म्हणजे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत पूर्वीप्रमाणेच दिली जात आहे सध्या, आणि ही जी रक्कम आहे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटी प्रणालीद्वारे जमा केली जात आहे। ओके, आता जी दुसरी अपडेट आहे ती म्हणजे की राज्य सरकारने डीबीटी प्रक्रिया जी आहे ती अधिक आता कडक केलेली आहे। त्यामुळे ज्या लाभार्थ्यांची आधार पडताळणी, बँक खाते आधारशी लिंक किंवा इतर कागदपत्रांची जी पडताळणी आहे ती पूर्ण झालेली नाही आहे, त्यांच्या खात्यात अनुदान जमा होण्यास विलंब होऊ शकतो, उशीर होऊ शकतो। ओके, त्यामुळे ही प्रक्रिया आहे मंडळींनो, लवकरात लवकर पूर्ण तुम्ही करून घ्या। ओके, आता जी तिसरी अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर अनेक जिल्ह्यांमध्ये प्रलंबित अर्ज, कागदपत्रांची तपासणी आणि मंजुरीची जी प्रक्रिया आहे ती वेगाने सध्या सुरू आहे। पात्र अर्जदारांचे अर्ज मंजूर करून त्यांना नियमितपणे योजनेचा जो लाभ आहे तो मिळावा यासाठी प्रशासनाकडून कार्यवाही सध्या सुरू आहे, कामकाज चालू आहे त्यांचं। ओके, आता जी नंतरची अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर जर तुम्ही या योजनेसाठी मंडळींनो पात्र असाल आणि अजून अर्ज केला नसेल तर नवीन अर्ज करण्याची सुविधा सध्या सुरू आहे। अर्जासाठी आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी पुरावा, बँक पासबुक आणि इतर आवश्यक कागदपत्रे तुम्हाला सादर करावे लागतील। ओके, त्यामुळे ही कागद जी आहे ती तुम्ही तुमच्याजवळ ठेवा। ओके, आता लाभार्थ्याने आपले बँक खाते, IFSC कोड, आधार लिंकिंग आणि मोबाईल क्रमांक अद्ययावत अपडेट करून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे। चुकीची माहिती असल्यास डीबीटीद्वारे अनुदान जमा होण्यास तुम्हालाच अडथळा येऊ शकतो मंडळींनो। ओके, आणि अनेक लाभार्थी सध्या अनुदान वाढण्याची वाट पाहत आहेत, मात्र 11 जुलै 2026 पर्यंत राज्य सरकारकडून संजय गांधी निराधार अनुदानाच्या योजनेच्या मासिक अनुदानात वाढ किंवा पात्रतेच्या नियमांमध्ये अजून तरी कोणताही अधिकृत बदल जाहीर झालेला नाही आहे। ओके, त्यामुळे ही जी योजना आहे सध्या योजना पूर्वीप्रमाणेच सुरू आहे, आणि 11 जुलै 2026 पर्यंत संजय गांधी निराधार योजना संदर्भातील या ज्या सगळ्या अपडेट्स होत्या मी तुम्हाला महत्त्वाचे अपडेट्स सांगितलेले आहेत, आणि या अपडेट्सबद्दल तुमचे मत जे आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला काय या योजनेविषयी तुम्हाला विचारायचं असेल, ओके, मी नक्की तुम्हाला उत्तर द्यायचा प्रयत्न करेन। आणि अशा सरकारी योजना आणि महाराष्ट्रातील ताज्या अपडेट्ससाठी आपल्या या बडी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला इतरांना विसरू नका। धन्यवाद।